पुष्पगुच्छ देऊन त्यांचा देखील मान सन्मान इथे केला जातोय. थँक्यू सो मच. आभार नक्कीच आम्ही व्यक्त करू. आणि तदनंतर खास करून आज अंतिम दिवसासाठी फायनल डेसाठी ज्यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळत होता आणि बॉक्स क्रिकेटचा एक बुलंद आवाज म्हणून ज्या नावाची चर्चा होत असते आणि कॉमेंटेटर ऑफ बॉक्स क्रिकेट म्हणून जी ओळख निर्माण ज्यांनी केली आहे कित्येक वर्ष, प्रत्येक मुंबईतील खेळाडूची ज्याची ओळख अगदी 12वा खेळाडू नसेल तरी ते सांगत असतात असे आमचे व्हॉइस ऑफ मुंबई अर्थातच सागर मोरे सरांचा विशेष सन्मान आपण नक्कीच इथे करणार आहोत मुख्य व्यासपीठावरती. मी विनंती करतोय सूरज दादा आपण या. सूरज माशी इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभाचे सागर मोरे सरांचा मान सन्मान इथे नक्कीच करणार आहोत. बॉक्स क्रिकेटचा एक बुलंद आवाज म्हणून नेहमीच ज्यांची चर्चा राहिली आहे आणि त्यांचा देखील मान सन्मान आपण करतोय. थँक्यू सो मच. धन्यवाद. त्यानंतर खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर आज दोन्ही बंधू जर पाहिलं तर एक बायकल्याचा भाई आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय बदलापूरचा हिरो म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातोय अनुज मोरे. खऱ्या अर्थाने आज आम्हाला देखील उत्सुकता होती की मुंबईहून खास कॉमेंटेटर येणार आहेत. आपण टी व्हीमध्येच पाहिलं होतं परंतु प्रत्यक्षात भेट आणि प्रत्यक्षात भेटल्यानंतर त्यांचा स्वभाव कसा असतो ते देखील जाणणं गरजेचं आहे. खूप चांगला स्वभाव आपल्याला पाहायला मिळाला आणि आज पालघरमध्ये त्यांनी खऱ्या अर्थानं धुमाकूळ घातली या कॉमेंट्रीमधून समालोचनामधून. मी प्रशांत माची सरांना विनंती करतो की त्यांच्या शुभ हस्ते आपण स्वागत करायचं आहे, सन्मान करायचा आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचं आहे आपल्या या आजच्या पाहुण्या कॉमेंटेटरचं. कारण की खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर मुंबईमध्ये व्यस्त आहेत परंतु आज या ठिकाणी पालघरचा नक्कीच त्यांना तिकीट मिळालं आणि आज ते पोहोचले त्याबद्दल धन्यवाद आहे. चला आणि त्यानंतर एक विकासचा मला वाटतं सत्कार एक करणार आहेत आमची पूर्ण टीम एस के टीम. त्यांनी मेसेज दिला होता तर विकास या एक 5 मिनिटाचा सत्कार असेल लगेच करून घ्यायचा. एस के टीम पूर्ण एस के टीम या. एस के टीम आपण यायचं आहे. पूर्ण पालघरची आपण पाहतोय ही एक अशी टीम आहे जी जुनं जाणतं क्रिकेट त्यांनी आज आपल्याला पाहायला मिळतंय आणि विकासचं सत्कार या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळते. जोरदार टाळ्या विकाससाठी देखील असू द्या कारण की त्यांनी आज खऱ्या अर्थाने पाहिलं तर ही टुर्नामेंट एक संकल्पना निर्माण केली आणि त्यानंतर या संकल्पनेला जर पाहिलं तर आज एक मोठं स्वरूप दिलं. त्यानंतर आपण इंडिव्हिज्युअल म्हणजेच खेळाडूंकडे जाऊयात. लगेच आपण जास्त वेळ घेणार नाहीत. सकाळी प्रत्येकाला विकास बोलणार तर आपण जास्त वेळ न दवडता लगेच या ठिकाणी बक्षीस वितरण करण्यासाठी चालू करूया. सर्वात प्रथम जर पाहिलं तर आपण या स्पर्धेचा गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातंय एक असा गोलंदाज ज्यांनी या स्पर्धेमध्ये तब्बल 9 विकेट म्हणजेच 90 पॉइंट ज्याच्या नावावर राहिले असा एकमेव गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाला आणि तो गोलंदाज ठरलाय दीपक 11 टीम मधील रुपेश पटेल. रुपेश यांनी यायचंय. रुपेश कोणाकडून देऊ सांग मला. सांग कोणाकडून तू सांग मला नाव सांग. गुरु गुरु नाव काय त्याला सांगायचं ना कोणाकडून द्यायचे काय द्यायचे कोणाकडून देऊ सांगा पटापट. कोणाकडून देऊ कोणाकडून देऊ विशाल दादा या ठिकाणी आहेत. पप्पू दादा या. पप्पू दादा तुमच्या शुभ हस्ते आपण हा पहिला पारितोषिक जो आहे उत्कृष्ट गोलंदाज म्हणून जी ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. अरे यो केला म्हणून नुसतं फोन करता काय माहिती तो यो रोशन तिकडचा दिलवाडीचा. तर उत्कृष्ट गोलंदाज म्हणून आपण पाहतो जी ट्रॉफी आहे ती ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. खास करून हिंद केसरी श्रमिक सेनाचे आपण पाहतोय प्रोपरायटर म्हणजेच माननीय श्री दीपक राऊत यांच्याकडून आपल्याला प्रत्येक ट्रॉफी आलेली आहे आणि ही ट्रॉफी वितरण करण्यासाठी मी पप्पू दादा यांना नक्कीच सांगेन. जोरदार स्वागत करायचं आहे बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट रुपेश पटेल दीपक 11 टीम.
त्यानंतर पुढील पारितोषिक आहे बेस्ट फिल्डर. बेस्ट फिल्डर असा एक फिल्डर आहे ज्याचा ओव्हरऑल परफॉर्मन्स पाहिला जातोय. परंतु आमच्याकडे भरपूर विकल्प होते, भरपूर खेळाडू आज जर पाहिलं तर मोठमोठे खेळाडू, मोठमोठे नाव आहेत. परंतु आज एक असा नवा चेहरा आपल्याला पाहायला मिळाला ज्यांनी खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर नव्या चेहऱ्यामधून नवीन कमाई देखील खूप झाली. असा एकमेव फिल्डर म्हणून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. आणि ते वितरण, बक्षीस वितरण करण्यासाठी मी विनंती करेन सचिन माची यांच्या शुभ हस्ते आपण देऊयात उत्कृष्ट फिल्डरसाठी जी ट्रॉफी आहे. आणि कोण असेल उत्कृष्ट क्षेत्ररक्षण? आवाज येऊ द्या, आवाज येऊ द्या. आणि नाव आहे ज्याला तब्बल 2500 मायकोप संघातील सार्थक, त्याला बक्षीस मिळालं होतं 2500 रुपयाचं. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. आणि त्या क्षेत्ररक्षणावर जर पाहिलं तर मॅच पूर्णपणे फिरली होती आणि सार्थक तो होते या टुर्नामेंटचा बेस्ट फिल्डर. त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहायला मिळाला आज जर पाहिलं तर तब्बल त्याच्या बॅटमधून 90 धावा या टुर्नामेंटमध्ये आल्या. आणि उत्कृष्ट बॅटरचं बक्षीस देण्यासाठी मी आमंत्रित करेन सुनील माची या ठिकाणी उपस्थित आहेत. सुनील माची या आपल्या शुभ हस्ते आपण देऊयात पारितोषिक. आणि असा एक खेळाडू उत्कृष्ट फलंदाज ची ट्रॉफी बेस्ट बॅट्समन कोण असेल? कोण असेल? कोण असेल? नक्कीच आतापर्यंत कित्येक किताब त्यांनी क्षेत्ररक्षणाच्या जोरावर जिंकून दाखवलेत. परंतु आपण पाहतोय तोच ठरलाय बॅट्समन, उत्कृष्ट फलंदाज म्हणून कुणाल किनी मायकोप. 90 रन्स त्याच्या बॅटमधून येताना आपल्याला पाहायला मिळतोय. या कुणाल या टुर्नामेंटचा बेस्ट बॅट्समन म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातंय तब्बल 90 धावा. त्यानंतर आपण चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक नक्कीच देणार आहोत. चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक वितरण करण्यासाठी मी विनंती करतोय भगीरथ या ठिकाणी उपस्थित आहेत. भगीरथ आणि समीर पाटील देखील उपस्थित आहेत. समीर पाटील या आपल्या शुभ हस्ते रोख रक्कम 5000 आणि ही ट्रॉफी समीर पाटील, समीर दादा या त्यांच्या शुभ हस्ते आपण ही वितरण करणार आहोत. आणि कॅश प्राइज 5000 रुपये ची रोख रक्कम आपल्याला पाहायला मिळेल. आणि टीम आहे चौथ्या क्रमांकावर जय हनुमान उनबाट संघ यांनी यायचं आहे. जय हनुमान उनबाट संघ या पूर्ण टीम या हर्षल या जेणेकरून आपल्याला उद्याच्या सकाळच्या मोबाईलच्या स्टेटसला किंवा आपण पाहतोय हा चित्र ठेवता येईल. टुर्नामेंटमध्ये खऱ्या अर्थानं हार जीत महत्त्वाची नसते. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर अनुभव मिळतो आपल्याला की आपण कुठे चुकलो आणि त्याची सुधारणा कशी करता येईल याची प्लॅनिंग म्हणजेच पराभूत असं म्हणतात. नक्कीच आपल्याला पाहायला मिळते पराभूतून अनुभव आपल्याला मिळतोय की आपण कुठे चुकलो. थँक्यू व्हेरी मच मनीष. अगदी 2 मिनिटं थांबीन, जास्त काही वेळ घेणार नाही. परंतु आज तुला ही स्पर्धा कशी वाटली? अगदी शॉर्ट अँड स्वीटमध्ये बोलणार. स्पर्धा खूप चांगली होती आणि आमचं नशीब होतं कारण की आमचं 25 नाव होतं ह्याच्यामध्ये आपले जेव्हा लॉर्ड्स पाडले त्याच्यामध्ये आणि आम्हाला खेळण्याची संधी भेटली. खूप चांगलं वाटलं. थँक्यू व्हेरी मच. हे होते मनीष संघाचे कर्णधार. यानंतर आपण तृतीय क्रमांकाचा पारितोषिक देणार आहोत. रोख रक्कम 5000 रुपये आणि ट्रॉफी हे वितरण करण्यासाठी
बाबा ठाकूर आणि संजय पाटील, संजय माची या आपल्या दोघांचे शुभ हस्ते हे पारितोषिक आपण वितरण करणार. चतुर्थ क्रमांकाची ट्रॉफी आणि रोख रक्कम 5,000 रुपये. आणि टीम आहे ज्यांनी मैदानात उतरल्यानंतर धुमाकूळ घातली अशी आपण पाहतोय आगवणकर बीड संघ यांनी यायचंय. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर जी क्वार्टर फायनलची टुर्नामेंट जी मॅच होती त्या मॅच मध्येच पूर्णपणे बक्षीस लुटलंय असं मी म्हणेन. कारण ज्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळालं तर टी शर्ट्स मिळाले, शूज मिळाले, इनर्स मिळाले. आपण पाहतोय अंकुश भोईर यांच्याकडून आपण पाहतोय या संघाला टी शर्ट्स, त्याचप्रमाणे भौतेजी पाटील यांच्याकडून 2500 रुपये आणि इतर आपण पाहतोय जे ग्रामपंचायत सदस्य आहेत आपल्या आगवण गावचे त्यांच्याकडून देखील रोख रक्कम या टीमला आलेली. भरपूर प्रेम दिलं या टीमने, त्याबद्दल जोरदार झाला या टीमसाठी. चांगला संघ आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर आपण जाऊया द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर आपण पाहतोय नेहमीच रँकिंग 1 वर राहणारा संघ द्वितीय क्रमांकाचं पारितोषिकची ट्रॉफी आपण वितरण करण्यासाठी मी विनंती करतोय. विकास माची आणि संजय पाटील सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण देणार आहोत द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी. रोख रक्कम 25,000 रुपये आपल्याला पाहायला मिळते. आणि संघ आहे श्री स्वामी समर्थ मायकोप संघ यायचं आहे. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 25,000 रुपये. धन्यवाद मायकोप टीम. मनीष भाई 2 मिनिटं थांबेल, जास्त नाही. बिगेश आहे बिगेश. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर नक्कीच रनरअप जरी टीम राहिली तरी आज खूप चांगला खेळ केला तुमच्या टीमने. कारण की कित्येक संघांना पराभूत करून आज फायनलचा तिकीट मिळाला तुम्हाला. काय सांगाल? थोडेसे नक्कीच चुक्या झाल्या आणि चुक्यामध्ये जर पाहिलं तर आज पराभूत झालाय, पण तू टीम पूर्ण चांगली केली, त्याबद्दल काय म्हणतील आणि या टुर्नामेंटबद्दल काय म्हणतील? सध्या टीमवर्क खूप चांगलं चाललं आहे आणि टुर्नामेंट खूप सुंदर होती, खेळायला मजा आली. फायनलला थोडासा गेम झाला नाही आमचा, नेक्स्ट टाइम नक्की जिंकू. नक्कीच नेक्स्ट टाईममध्ये आपण तुम्हाला पुढे एकदा पाहूया. 2026 हा प्रवास खूप चांगला राहिला आतापर्यंत बिगेशांचा. धन्यवाद बिगेश. त्यानंतर मॅन ऑफ द सिरीजची जी सायकल आहे आणि सिरीजसाठी जी ट्रॉफी आपण पाहतोय, तर सिरीजची जी सायकल आहे ती आपण पाहतोय या ठिकाणी आपल्याला कुशल राऊत आपण पाहतोय अल्लाली गावचे एकविरा एंटरप्राइजेस यांच्याकडून ही सायकल आपल्याला नक्कीच आलेली आहे सिरीजसाठी. आणि जी ट्रॉफी आहे ती आपण ट्रॉफी पाहतोय या सिरीजची. आणि हे पारितोषिक वितरण करण्यासाठी मी उत्तम मात्रे या ठिकाणी उपस्थित आहेत, फ्रेंड्स मोबाईलचे प्रॉपरायटर ऑनर. आणि त्यांच्याकडून आपण सिरीज ही सिरीज नक्कीच आपण त्यांच्या शुभ हस्ते देणार आहोत. आणि ट्रॉफी, चमचमाती ट्रॉफी. सिरीजमध्ये जर पाहिलं तर 1-2 खेळाडू होते ज्यांचे 90 रन्स, त्यानंतर 87 रन्स, परंतु यावर मात करून एक असा खेळाडू ज्यांनी या स्पर्धेमध्ये तब्बल 173 पॉइंट म्हणजेच 123 रन आणि 5 विकेट
असा एकमेव खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. अभिषेक पटेल, अभिषेक टोनी ठरतो या टुर्नामेंटचा मॅन ऑफ द सिरीज मालिकावीर. जोरदार टाळ्यांनी ते टोनीचं स्वागत करायचं आहे. टोनी खूप चांगला खेळ आहे. टोनी, अभिषेक, इस टूर्नामेंट के बारे में क्या कहना चाहोगे और ये साइकिल जिस तरह से आपको मिली है उसके बारे में क्या कहना चाहोगे? बहुत अच्छा लग रहा है. हमारी टीम अच्छा खेली, हम लोग चैंपियन हुए. मैं चाहूँगा मेरी टीम आगे भी ऐसे ही अच्छा खेलती रहे. और इसके पहले तू किधर साइकिल जीता था? हाँ, बाल डांडे चषक 7 पार्टी में. अच्छा खेला और नेक्स्ट टूर्नामेंट के लिए तुमको शुभकामनाएं. चांगली आपल्याला बॅटिंग पाहायला मिळाली. टेनीची आज बॅटिंग जी झाली ती खूप चांगली होती आणि वाखणण्याजोगच होती. आणि त्याचमुळे जर पाहिलं तर आज सायकल स्वार टेनीला आपण पाहतोय. त्यानंतर खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर भगवान सुभाष लोटे सरांचं मी खास करून उल्लेख करेन, ज्यांनी या टुर्नामेंटसाठी आपल्याला स्पॉन्सर्स केलं गेलं. आणि लोटे सर देखील या ठिकाणी आपण पाहिलं तर उपस्थित झाले होते. ही टुर्नामेंट अगदी त्यांना एक कॉल केला आणि कॉल नंतर त्यांनी जो पारितोषिक आहे तो आपल्याला नक्कीच अनाऊन्समेंट केला. मेहुल पाटील यांच्यामार्फत आपण पाहतोय त्यांच्याशी संपर्क झाला. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर मुंबईमध्ये अशा भरपूर टुर्नामेंट होत असतात, परंतु एकमेव व्यक्ती जे आपण पाहतोय नक्कीच भगवान लोटे साहेब आहेत, ज्यांच्या मार्फत अनेक टुर्नामेंटमध्ये जर पाहिलं तर त्यांच्याकडून ज्या टुर्नामेंट खेळवल्या जातात त्याच्यासाठी प्रत्येक संघाला विनामूल्य नक्कीच प्रवेश फी असते आणि तिथे मात्र ते नक्कीच संघांना आमंत्रित केले जात आहेत. असे लटे साहेबांना देखील आम्ही खूप खूप धन्यवाद देतोय की त्यांनी या टुर्नामेंटमध्ये आपलं प्रेम व्यक्त केलं आहे, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जाऊया प्रथम क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 50,000 रुपये आणि जी ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. आणि हे पारितोषिक वितरण करण्यासाठी मी या ठिकाणी आपण पाहतोय उपस्थित आहेत पंचाळी गावचे उपसरपंच साहेब आपण पाहतोय मिनेश पाटील, त्याचप्रमाणे SK ग्रुप पूर्ण उत्तम म्हात्रे आणि प्रतीक म्हात्रे यांचं सर्वांच्या शुभ हस्ते आपण प्रथम क्रमांकाचं पारितोषिक या सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण देणार आहोत. आणि संघ आपल्याला पाहायला मिळतोय ज्यांनी या टुर्नामेंटमध्ये माघारी वळून पाहिलं नाही अशी एकमेव टीम आपल्याला पाहायला मिळते. टीम आहे दीपक 11 टीम. या चॅम्पियन राहिले यंदाचा चॅम्पियन संघ या SK ग्रुप पूर्ण प्रतीक म्हात्रे, त्याचप्रमाणे आपण पाहतोय मिनेश पाटील दादा, त्यानंतर उत्तम म्हात्रे आपण पाहतोय फ्रेंड्स मोबाईलचे प्रॉपरायटर, या सर्वांच्या वतीने आपण पाहतोय ही चॅम्पियन ट्रॉफी आज आपण दीपक 11 या टीमला देतोय. माझी बॅग किती करणार, माझी बॅग किती माझ्याकडे तुझ्या घरी दीपक 11 कप्तान कप्तान आइए कप्तान. दीपक 11 टीम के कप्तान, ज़्यादा कुछ नहीं, इस प्रतियोगिता के बारे में क्या कहना चाहोगे? जिस तरह से आज आपको एंट्री मिली और आज चैंपियन रहे आप, तो क्या कहना चाहोगे? हम लोग को इसमें एंट्री मिली तो इसमें हम लोग का सौभाग्य था और ये टूर्नामेंट बहुत अच्छा था. उत्तम भाई अपना मेहुल भाई दोनों ने बहुत अच्छा टूर्नामेंट उतारा था और आगमन में जो मज़ा आया खेलने में, बहुत मज़ा आया खेलने में, क्राउड के सामने सबके सामने. आज आपकी टीम के बारे में क्या कहना चाहोगे? जिस प्रकार आपका परफॉर्मेंस रहा
अच्छी तरह से अगर माइकअप जैसा टीम अगर देखा जाए तो नंबर 1 आज की डेट में अच्छी चल रही है, उनका परफॉर्मेंस अच्छा हो रहा है। लेकिन आज आपका जो परफॉर्मेंस है उसके बारे में क्या कहना चाहोगे? टीम क्या सब इस बार जितनी भी टीम है ना, सब के सब अच्छी खेल रही, कोई भी हो। और हमारे जितने प्लेयर है सब लड़के हैं, सब मेहनत करते, 3-3 बजे तक ये लोग प्रैक्टिस करते, 3-3 घंटा 4-4 घंटा सब प्रैक्टिस करते, इसलिए इतना अच्छा खेल रहे, वरना अभी इतना अच्छा नहीं खेल पाते। 2 साल हम लोग बहुत बैक फुट थे। इस साल हम लोग ने थोड़ा सा कम किया है और अच्छा लग रहा है खेल के। अगले साल इस टूर्नामेंट का प्रतियोगिता अगर प्राइस देखा जाए तो 1 लाख रहेगा, क्या कहना चाहोगे उसके बारे में? 50,000 में इतना मजा आया तो 1 लाख में सोच रहा हूँ कितना ही मजा आया खेलने के लिए, उसमें एंट्री मिलना ही चाहिए था। थैंक यू व्हेरी मच। ये थे दीपक 11 की टीम के कप्तान। नेक्स्ट मॅच के लिए आपको शुभेच्छा नक्कीच देतील आम्ही। आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर अगदी 3 दिवस खूप मजा आली मला देखील या टुर्नामेंटमध्ये। SK ग्रुप आणि पूर्ण आगवणकर टीम ज्यांनी मला खूप खूप प्रेम दिलं आणि आमंत्रित केलं अगदी 3 दिवसाचं समालोचनासाठी, त्याबद्दल मी देखील त्यांचा आभार मानतोय। इथे ही स्पर्धा आजच्या दिवसामध्ये आजच्या रात्रीमध्ये संपली असं मी जाहीर करतोय। आणि आपण आणि सिरीजसाठी जे 10,000 रुपये होते, जे आपल्याला अनाउन्समेंट झाली होती लोटे साहेबांनी, खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर ते देखील सांगायचं राहिलं होतं की अगदी मुंबईहून खास प्रवास त्यांचा इथे राहिला आणि त्यानंतर ऑन दी स्पॉट्स त्यांनी जर पाहिलं तर 10,000 रुपये रोख रक्कम जी आहे ती सिरीज जो हकदार असणार आहे त्याच्यासाठी 10,000 रुपये। तर टेनी मालिकावीरचा हकदार आपण पाहतोय 10,000 रुपये टेनीसाठी नक्कीच मिळत आहेत। तर टेनी आणि याचे विकास आपके अकाउंट में 10,000 रुपये वो ट्रान्सफर करेगा। तर थँक्यू। इथे मात्र ही स्पर्धा आपल्याला खूप चांगली राहिली, पूर्ण SK ग्रुप नक्कीच आपल्याला आठवणीत राहील, कारण की SK ग्रुप नसता तर आज ही टुर्नामेंट खऱ्या अर्थाने खूप मेहनत झाली। एक SK ग्रुपचा चांगला फोटो, त्याचप्रमाणे वामिका स्टार मेहुल पाटील यांचं देखील आम्ही धन्यवाद मानतोय। इथेच थांबतोय, ही टुर्नामेंट संपली असं जाहीर करतोय। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट। एक चांगला फोटो घ्या त्यांचा आणि आम्ही इथे थांबतोय। थँक्यू।